राजूभाई परब यांनी आमच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या कलेचं कौतुक करण्याचं लहान मुलाचं 1,500 रुपयाचं पारितोषिक राजूभाई तुम्हा सर्वांना शुभ चिंतून पाचशे दशावतार मंडळाच्या वतीनं आदरपूर्वक स्वीकार करतोय। हा आहे तो असुर आहे, हा दुसऱ्याला दंश करणार संपण्यासाठी हे मायावी रूप घेतलेले हे राजराजेश्वर अरे काय केलं ब्राह्मणे जगात वंदनीय असताना अरे नागराज शिवने ब्रह्मतेज या ब्रह्मबीजाचा घात केला अर्थात या ब्राह्मणाचा तुला शाप आहे। हे राजन तुला अकाली मृत्यू येईल, अकाली मृत्यू येईल, अकाली आम्ही मारीला तो असुर नव्हे, माझ्या मनाला वाटलं होतं हा नागराज म्हणजे तो अंधकासुर असावा, त्यापेक्षा गजमुखी असावी। वैराला संपवावा पण नाही। आकाशवाणी राजा तू गेला जशी या नागाची हत्या झाली तसं अकाली अकाली तुटून पडेल, तुझा सेवन होईल पण मेलं तरी मिळत पण वैऱ्यांना शोधे आणि सुंदर समाजा लागेल की तुमची नाना रूप मायावर कित्येकच्या जोरावर तुम्ही घडला पण आज याच्या मुळाचे एकच कारण तुझ्या जीवनाची राख राखण करत होती। या आगाला आम्ही पर्यंत केलेली प्रतिज्ञा सत्यात उतरण्यासाठी
तुझ्यापर्यंत आम्ही आलो. बोललेले शब्द सत्य का नको नको मना गुंतू माया जाई. नको नको मना नको नको मना गुंतू माया जाई. राज्य सोडिलं त्या हंद कसरानं आणि त्या गजमुखीनं माझा तमाम देश समाजाच्या हितासाठी म्हणून एवढा समर्थ या महान भविष्याने म्हणून ज्याला माझ्यावर चंद्र आपल्याला कमाल केले शब्द बाहेर पडले ते रोणाची तपली ज्याला म्हणतात आपण रक्षण करा महाराणीला सांभाळा महाराणीला निघालो हे आराध्य विनय तुझे स्मरणाचा वर्षाव करून त्याला तुला भजिला रात्र भजन पूजन केलं देवाच्या देव खावाने याची प्रतिमा पुण्याला लावली देवा हा कार्य दिला घंटा परमेश्वर हा कार्य दिला घंटा राष्ट्राने पावल्या तुझ्या देशाला सुरुंग लागला गेला तुझ्या देशाचा नवीन खगडा अंत तमाम देश बदलता भाईवा युवक त्या हाताच्या पाच बोटात प्रेम भावना छंदमोठी भरल्या देशाच्या आवाज पदार्थ मोठा जन्मवलेला रोज प्रसाद रोज केला ती माझी माऊल तो माझा होता सपना भगवंता काय शिकलं काही नाही सर्वस्व जीवन संपले सर्वस्व जीवन संपले काय जगी राज
धर्माच्या हितासाठी म्हणून आपला देव चंद्राप्रमाणे समर्पित केला. तमाम सैन्याला तो फेर अरण्याला वेढा दिला असता सुद्धा माझ्या रवीला खगरात राहिला. हे दृश्य आम्ही केवळ विसरू शकणार जगन्नाथ प्रासाद विराजमान होण्यापूर्वी आपला देह जनतेच्या अंतर्गत समर्पित हे देवमोत्सव आपल्या ध्यानावर हिंदू सद्गुरू राजमार्गेश्वराचा जीवनाला हिंदू जनार्दन मोठ्या अपेक्षा तरी राणी वशातून बाहेर असताना साऱ्या सैन्याला आम्ही इशारा केला. लाख मेले तरी जातील पहिला खाचा पोशिंदा जिवंत हवा. पण भगवंता या जन्माला साथ जगा वेगळं घडलं गेलं जगा वेगळं घडलं गेलं. अवधानाचे देव महापतिव्रतामुळे साम्राज्य फलकला बहुमातीला दिला गेला. ती राजमाता आपल्या नवऱ्या जैनाकडे लक्ष लागले असते. ज्याच्या नावाला सौभाग्याचा तिलक मस्तकी धारण केला. सती सावित्रीचा हिरवा चुडा हातात परिधान केला. कंठीवरील मंगळसूत्र बांधला. तो माझा सौभाग्याचा धनी. या मार्गाने त्याच्या आम्हाला सारजण वाट पाहत असतील. 2 नाटकं लायले नाही आम्हाला मनाचं 2 नाटकं लायले मनाचं जीवन आणि नश्वर काय पण यांचा संस्कार करणं मानवतेचा धर्म आहे. मृत कलेवराला प्रेम आलिंगन देऊन किती दिवस रडत बसला आणि मानव जीवनमध्ये शिवंत देह आहे. नाराज करा उत्तरा दूर राहिली. हा सारा समाज घोड्याचा वशात करे. शिवाजीला कोणी बघेल नाही. एकाच स्थळी हे वृत्त खरे म्हणते बाबा कन्नड साकेले वर्तमान साम्राज्याला पकड करावं आणि या वृत्त खरेवर अंत्यसंस्कार करावे. राजप्रासादित जाण्यातून कोणत्या पावला विमान खाली अमाप दरबारी धनात अधिकार संपलाय तुमचा. याला अरे राज कैतासाठी म्हणून या देश बांधवाच्या संरक्षणाबद्दल ज्याला राज कैताचा कंकणाच्या हाती बांधला त्या एका राजाचं संरक्षण तुम्ही करू शकला महाराणी पण या न्यायाच्या न्याय दरबारी एका आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभा करेल तरी माईच्या मुखाने शब्द बाहेर पडतील. हे सारं साम्राज्य एकट्याला मिळावं साम्राज्याचा अधिपती व्हावं म्हणून माझ्या सौभाग्याच्या झाडाला तुम्ही ठार मारीला. त्या राजमातेला आरोपीच्या पिंजऱ्यात मला उभा केला असेल त्याच्या जगात साहेब अनेक कष्टाचा परिवार जर केला असेल तिच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय दिलं. हे अमात्य मला तो जाऊ दो नकोस. पुष्पाप्रमाणे खबर असताना एखादा कठोर कर आणि जा कन्नड साकेले वर्तमान साम्राज्याला कळायला या वृत्त कलेवराला कुठं ठेवा. चारच होती कुर्ता करते ना नवी क्लास आम्ही शेअर केलो.
नाच खाली आहे. एवढा साहित्य महाराजाला कथन करण्याचा महत्वाकांक्षा नाचता तो आणि तुझ्या शब्दावर विश्वास बसेल का नाही किती हरवत राहावी तुरंती माणसं पुढे असल्या कारण आपलं इष्ट सगळे सोने बाईची माणसं याचा शब्दावर कुठेतरी विश्वास एका सामान्य सरदार घरात जन्म घेणं सरदार लोकांचा गुणगौरव देश बांधवाला केला त्याच्या शब्दावर महाराज विश्वास घेतला हे राज चिंताने नसताना एवढा तुमचा साथ शब्दावरशी सर्वांनी प्रवेश करावा महिला साथ गौरांग भाजवले यालाही मोहम्मद मागे सुटले त्यातून ते आघाडून याचा स्वीकार राज रासावरी निघालो संपूर्ण गणेश लोकांचा निरीक्षण केलं आमच्याही मनाला समाधान वाटलं प्रत्येक भक्ताच्या मुखातून निघणारी वागेश्वरी ऐकली या गजाननाचा भजन पूजन करण्यासाठी तत्पर झाले ज्या भक्तांना देवतांची भक्ती केली आज शनी शनी भोजनी देवतांना केला
मग त्यात प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणं हे देवतांचं कर्तव्य आहे. देव आणि भक्त नाते या विश्वाच्या ठिकाणी अखंड राहायला हवं. आणि म्हणून ज्या ज्या भक्तांना देवतांची भक्ती केली त्याच भक्तीचं श्रेय त्या भक्तीचं फळ या प्रत्येक भक्ताच्या पदी पाडून देण्यासाठी आम्ही तत्पर लागलो. क्षणोक्षणी भक्तावर आलेला अरिष्ट जलपास करण्यासाठी प्रत्यवेशान दिल्यान म्हणून सांगता तू दिवू नको देवी हा ती दिलं दिला ना पैसे दिले दादा पैसे दिला पैसे तू दिले नाही समोर नाही दिना समोर काही दिल्या प्रथमेशन गणपती दिला नाही रे तुम्ही आता गेलोय तर नाही म्हणा काही दिल्या देऊ नको दादा नाटक संपला हिशोब करूया गणेशाचं भजन पूजन करण्यासाठी तत्पर होतात. पण इतरे का पाहिलं असेल हे सारे भक्ताच माझ्या नावात तल्लीन झाले. मग त्याच भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव म्हणून आम्ही तत्पर झालो. पैसे देवाचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव ठेवण्यासाठी होय ओम गणपतये नमः. शराक्षरी मंत्राचा हे ओंकार सुरती करा, हे लंबोदरा, हे एकदंता तुझ्या चरणी या ब्रह्मपुत्रनादाचा देवा साष्टांग साष्टांग तुझं नाव सांगले पैसे दिले माझं नाव सांगलं काकू Thank you.
तुझा मंगलमय आशीर्वाद मिळाला नादाची काया कुटुंबात झाली तुझ्या मनाचं समाधान झालं या विश्व चराचराच्या ठिकाणी अनेक भक्त आहेत या देवाचा आशीर्वाद मिळता क्षणी या प्रत्येक भक्ताच्या मनाचं समाधान होतं पुन्हा एकच विचारांच्या हस्तक्षेपात व्हावं लागला दक्ष शापामुळे त्याला आवडत का स्थिरता नाही स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रैलोकांचा भ्रमण सज्जनाचा उद्धार व्हावा कुटुंबाचा नाश व्हावा भक्तीपासून जर का कुणी वंचित असेल तर याला भक्तीच्या मार्गाकडे वळविण्याचं कार्य आपण करत आहात देव आणि भक्त रात्री विश्वाच्या ठिकाणी अखंड राहावं म्हणून आतापर्यंत भक्ताला केलेली भक्ती या भक्तीवर आम्ही देवता प्रसन्न झालो भक्ताची इच्छा आम्ही पूर्ण करण्यासाठी तत्पर झालो पण आज तुमच्या संपूर्ण देहाचं आम्ही निरीक्षण केलं आपण संशय विचारले याला कारण तुम्हा देव देवतांचा मोठेपणा वाढविला तो कुणी वाढविला विश्व चराचराच्या शरीर शरीर भोजने देवतांना पुजताय देवतांचा मोठेपणाच्या भक्ताने वाढविला देवानी भक्त आणि भक्तादी देव देवताला देव आणि भक्त यांच्यातील अतुरच नातं देवताला पुजण्याचं कार्य ज्या भक्ताने केलं मग आज अशा प्रकारचा प्रश्न तो मला विचारावा याही कारण एक ज्या मानवांनी देवतांना पूजिलं त्या मानवांचे तुम्ही देव रक्षक म्हणून उपस्थित राहायला हवं मग रक्षक जर भक्षक झाले तर या मानवाने देवतांचा कोण शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडावे आतापर्यंत भक्तांना भक्ती केली प्रत्येक भक्ताच्या मध्ये आलेला संकट पास करण्यासाठी एक रक्षक म्हणून देवतांच्या पाठीशी उभे राहिले आणि भक्ताच्या मध्ये आपल्याला संकटामधून पास केलं शब्द बाहेर पडावे त्यालाही कारण आहे जेणे केलेल्या देवत्वाला तो कलर केला गेला कोण असा प्रसंग घडला तुझ्या मुखातून असे शब्द सर्व दान शक्ती देवा तुम्ही तरी सुद्धा या नादाचा उपस्वाद ऐकायचा नाही देवा अंधकाराने शिवशंभुदेवाच्या तेजातूनच त्यांचा जन्म झाला शिव पार्वतीच्या तेजातून त्यांचा जन्म झाला ते देवतातील घटना मग आज तेच अंधकाराने गजमुखी आज तुमच्या भक्तांना नाव छाण्यासाठी तत्पर होत आहे रक्षक भक्षक नाही का झाले देवतातील घटना काय अशा प्रकारे वागू लागले असतील काय आदर्श देवतांची भक्ती करणार नाही कुणी भक्त देवताला पुजला नाही अशा प्रकारे त्यांच्या काही अधर्म घडला असेल या धर्माला वेळ पायबंद करण्यासाठी आणि भक्ताला सुख देण्यासाठी या गणेश लोकांचा त्याग करून भक्त रक्षणासाठी निघाला मोरया 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 अजी लागे उदयी
अजी लागे हृदय अजी लागे एकसाठी मी विचार त्या वैऱ्यांचा घात करण्यासाठी आमचे पतिमय परमेश्वर दहा 15 मिनिटं एक सरकार जीव कसा घालचा पण ते विचार माझ्या मनामध्ये येऊ लागले परमेश्वर काय होता आजच्या दिवशी माझ्या पतिमय परमेश्वराला यश संपादन व्हावं याच्यासाठी त्या विघ्न हरण्याची भक्ती करण्यासाठी मी तत्पर झालो जेणेकरून माझे पतिमय परमेश्वर त्या वैरांचा घात करते आणि सुखरूपपणे या पहिलं विनयाला बांधणार ना ते बनलेलं ते मला एक सांगितल्याची पाठ आणि बाबा सगळे एकसारखं बदली दादा तरीचे विचार माझ्या मनामध्ये आमच्या दिली काय वेळी कुणाष्ट किंवा एकदा त्यांची पावलं माझ्या मनाच्या ठिकाणी पडते आमचे विचार एकसारखे वागू लागले कोणी सामान्य माझ्या कोणत्याही काय करीते काही सांगता येत काय करावं काही काय का कळेना
घडलेलं वाटलेलं बसतं सापडावी लागतं कोण म्हणतात थोडी राणी सापडा पण कोणत्या शब्दात काही सत्रांची समजूत हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या समोर सांगितल्याशिवाय कळणार नाही कसं तुम्ही आम्हाला नमस्कार करावा एवढी आमची पाच करावी ज्याच्या अन्नाला देहा पोचला त्याचा जन्म एका सरदार घरात झाला असताना त्या आम्हाला आधार दिला त्या माय माऊलीला आम्हाला नमस्कार करणं योग्य ठरले पण काका वडिलांच्या जागी तुम्ही पूज्य म्हणूनच तुम्हाला मी नमस्कार करण्यासाठी मायेची माणसं पाच इथं होऊ लागली मायेची माणसं काय खंड सांगा कोणी या जनतेने तुमची मान खंडना केली का? शिवाते आमचा कोणी अपमान केलेला मग मान खंडना तेगा भंग करण्याची हिंमत या साम्राज्यात कोणी वर मान करून आतापर्यंत बोललेला मग असं असताना एकसारखा पण दुःख करतात दैवाचे फासे उलटे पडले दैवाचे फासे उलटे पतंगाची धरला दुर्भाग्य धरला काय बोलतात निराशा निर्माण झाली होती कोणत्या गोष्टी तुमच्या समवेत तुमची सौभाग्य देवता केली होती ना पण आपण एकटेच आलात का माझे पतिमय परमेश्वर कुठे माझे पतिमय परमेश्वर सांगा काका सांगा कुठे माझं सौभाग्य तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमच्या शब्दकोशातील शब्द तेव्हा मुखाने बाहेर पडणारे शब्द ओठांना बघितले खडे होऊ लागले शब्द पांढरे ओठावरती शब्द पांढरे ओठावरती असं काका का बोलता तुम्ही सांगा हा प्रश्न या देवीला मला निवार आणि प्रश्नाचं उत्तर देतो क्षणी आकाश कोसळला हात अनेक प्रश्नांचा घडीभर मी तुमच्यावर केला माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर तपासलं नसाल तर ऐका जया विजय नवीन आतापर्यंत तुम्ही सेवा करण्यासाठी तपासाला हो भगवा झेंडा फडफडत ठेवण्यासाठी आपण अनेक असे पराक्रम केला त्या भगव्या झेंड्याची शपथ काय घडलंय ते सांगा सांगा आपण दुःखात का करता कोणते गलील नवीन शब्द आपल्या मुखाने बाहेर पडले नभो मंडळामध्ये हो मंडळामध्ये आणि हो मंडळामध्ये शुद्ध मंडळामध्ये आत्मा शब्द माझ्या प्रश्नाचं उत्तर नसतं साहेब त्याच्या भगवाची शाल आणि काय खाल्लं ते सांगा म्हणून म्हणते सांगा त्या माझ्या भगवाची शाल आणि शपथ किंवा या किंवा जाऊ देण्यात ते शब्द मी वाचणार की भाष करणार
माझ्या मुखाने शब्द ऐकण्यासाठी मी कला पुस्तक एखादा वेगळा प्रवळत ठेवून आणि ते हीर गंभीर शब्द कठोर शब्द ऐकण्यासाठी म्हणून या शब्द आज बाहेर हिम्मत माणसाच्या गेले त्याच्या आयुष्य मर्यादा सापडे तरी या जगाचा विरोध तुमच्यासारखे शूर पराक्रमी योद्धे असताना माझ्या नवऱ्याला अपयश आलं. मला सगळं का अपयश आलं? तुमच्या शब्दावर मी कसा काय विश्वास ठेवू? माझ्या नवऱ्याच्या पराक्रमावर मला परिपूर्ण विश्वास होता. परिपूर्ण विश्वास होता. तुमचा आत्मविश्वास अति आत्मविश्वास आणि त्याच्यामुळेच क्षणाक्षणात तुमच्यामुळं या साम्राज्यात अखंडित घटना घडल्या. पण तुमच्यामुळं अपयश निर्माण झाला. कारण आत्मविश्वास यशाची पहिली पायरी. मला आत्मविश्वास किती बाळगावा याला सुद्धा गेल्यावर तुम्ही प्रत्येक शब्द उच्चारण्याचा प्रयत्न करता. मग मला सांगा, माझ्या नवऱ्याचा घात झाला, पण काय पुरावा आहे? सांगा, काय पुरावा आहे? आपण जे काय म्हणाला त्यामुळे मला मोठा आशा होत्या. आज ती मनात मोठा राष्ट्र सेवा करण्याची. पण या साम्राज्य एका शब्दात आपलं तोंड बंद केलंय. अर्थात तुम्हाला साक्ष पुरावा हवा. मला साक्ष पुरावा. तुमच्या बोलण्यावर झाले की विश्वास ठेवा. शाळेत तुम्ही उभ्या राहिला. लग्नात तो शुभारंभ चालू होता. वेद होत्या ब्राह्मणाचा साक्षी रोज मध्ये तुमच्या मस्तकावर मंत्राक्षता पडल्या गेल्या. त्याच वेळी तुझ्या बाहेर तुझ्या जन्म देणारा बापानो माहेरची आठवण होती.
शिवाचा पलीकडे याचा सामान मला क्वाड काढायला बरं म्हणाले मारून मारल्यावर चालू एका सुरक्षित जागेवर ठेवले कारण ते आमचा संस्कार करायला हवे माझ्याशिवाय कोण माझ्याशिवाय नाही माहिती माणसं कोण पण तुला काय करणार आहे हे परमेश्वर ठरवणार आहे पती मागून सती आर्य स्त्रीचा धर्म आहे त्या धर्माचं नक्की बाबा प्रत्येक स्त्रीने करायला हवं नाही मला जगायचं माझं सौभाग्य तरी अविश्वास राहिला नसेल जगून तरी त्याचा काय उपयोग आहे तुला जगायला हवं जगायला हवं तुला मरता येणार नाही म्हणजे त्याला कारण आहे तुझ्या अशा सुशील आणि सद्गुणी राष्ट्रमातेला काय होतं एका सामान्य बाईकडे सांगावा अशातला प्रश्न आहे मला सतीला अधिकार केव्हा असतोय आणि कुणाला पोचत नाही हे वास्तविक तुला कळलं होतं पण गाडीला झाला तुला सती देण्याचा अधिकार नाही या वंशाचा वंशातो तुझ्या उदरात जहाचा मोठा होतोय आणि घरावरचा स्त्रिया सती जगाचा अधिकार केव्हाही पोचत नाही पुन्हा काही दिवस कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहुल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत घडलं सारं कसं विपरीत घडलं सारं होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार होता सोन्याचा आपण करू नका ही नाती सदिच्छा अखंड तुळेपणी सौभाग्यवती सौभाग्यवती
सगळा या जन्मी की पुढच्या जन्मी नको वाक्य जनार्दना आपल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची परमेश्वरानं बुद्धी दिली मी तुला आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद दिला तो या जन्मी सत्य होणार विश्वाच्या ठिकाणी काळाने खरा घातला माझ्या सौभाग्यासाठी या लोकांची यात्रा सोडून पडलो नारायण नारायण आईला काही विचार होता तिला आता बोलण्याची सहज तुम्ही बोलू शकणार नाही आज दुःखाचा भाव सागर दुःखाचा चिंता करू नका हा दुःखाची किरणं तुमच्या या राज्यात पसरली असतील तर ती सुखात बदलण्यासाठी मी तत्पर होईल मला एक सांगा अखेरच्या क्षणी तुझ्या सौभाग्याचा धनी तुझ्या सदनी आला होता पण जाताना तुझा आनंदाचा गोड निरोप घेऊन माघारी जाताना इंद्रप्रमात काय घडला गणेशाचं पूजन केलं गणेशाची महापूजा टाकण्यासाठी मी तत्पर झाले त्याचं भजन पूजन मी केलं एवढंच नव्हे तर संकट निर्माण झालं म्हणून माझे पतिमय परमेश्वर जात असताना मी त्यांना सांगितलं माझ्या गणेशाची महाआरती झाल्यानंतर तीर्थप्रसाद भक्षण करा म्हणून पण तो तीर्थप्रसाद भक्षण करण्यासाठी माझे नाथ थांबले त्या थोडासा घात करण्यासाठी निघून गेले अमात्य जिथं तीर्थप्रसाद आणि महाआरती याचा त्याग करून क्षणभर केला तो राजानं अपमान त्या देवतेचा केला म्हणून ती देवता राजावर गोठली गेली आणि अशांतीचा प्रकार घडला पण मी आशीर्वाद दिला तो सत्य व्हायलाच हवा राजा पुनश्च जिवंत व्हायलाच हवा कारण राजकर्ते जर जिवंत झाले नाही तर असुराचा शेवट होईल अमोल सावंत या नाटकाने आमच्या संगीत साथीच्या कलेचा गौरवासाठी लागणारं बक्षीस दिलंय अमोल सावंत यांच्या म्हणून संगीत साथीदार यांच्या वतीनं पारसेकर मंडळाच्या वतीनं आदरपूर्वक स्वीकार